नमस्कार मित्रांनो, मी अमोल आणि आपण पाहतो दी अमोल टॉक्स. मला आत्ता मी ज्या ठिकाणी एक्झरसाईजला येतो त्या ठिकाणी आत्ता मला इथे एक गोष्ट दिसली, ती मला फक्त तुम्हाला दाखवायची आहे. हे जर तुम्हाला इथं दिसत असेल तर बघा, ह्यांनी जवळून बघा, जे निसर्गामध्ये पशु पक्षी प्राणी आहेत. आपण ठीक आहे, आपण काम करतो, आपण जेवण करतो, परंतु जे मूक प्राणी आहेत त्यांची देखील इथं काळजी घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यांना पाणी मिळलं पाहिजे. म्हणजे हे किती आपल्या मनाला समृद्ध करणारी भावना आहे की आपलं तर पोट भरलेलं असायलाच पाहिजे, आपण त्यासाठी काम करतो, केलंच पाहिजे. परंतु जे मुक प्राणी आहेत, जे ही निसर्ग आहे, त्यालाही आपण काहीतरी द्यायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ही भावना, ही भूमिका खऱ्या अर्थानं सुखावणार आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काम करत असताना तुम्ही आता ज्या पोझिशनला असाल त्या पोझिशनवरून खऱ्या अर्थानं दुसऱ्यासाठी काय करता येते का? तुम्ही स्वतःसाठी तर करतच आहे, केलंच पाहिजे, करणारच. परंतु तुमचे जे सबऑर्डिनेट्स आहेत, तुमच्या हाताखाली काम करणारे जे लोक आहेत, तुमच्या सानिध्यातील जे लोक आहेत, त्यांच्यासाठी काय करता येणे शक्य असेल तर ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ते केल्यानंतर जे त्यांचा जो त्यातील समाधान आहे, त्यामुळं जे तुम्हाला मिळणारं समाधान आहे ते एक वेगळ्या प्रतीचं आहे. आणि आपण आपल्यासाठी काम करतच असतो, परंतु दुसऱ्याला मदत केल्यानंतर, दुसऱ्याच्या एखाद्या आपण थोडासा भार हलका केल्यानंतर त्याची जी कृतज्ञता आहे, त्याचे जे ब्लेसिंग आहेत, ते खऱ्या अर्थानं तुमचं आयुष्य समृद्ध करत असतात. जाता जाता तुम्ही कुठंतरी एका प्रवासात निघाला, कोणाला तरी एखाद्याला लिफ्ट दिली, तुम्ही अगदी छोटीशी मदत एखाद्याला दारात उभं असणाऱ्या एखाद्याला केली, ही तुमच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं फार बदल घडवत असते. चला, निसर्गाकडून जसं निसर्गानं आपल्याला भरभरून दिलेलं आहे, त्याच पद्धतीनं आपण निसर्गाला, ह्या समाजाला पुन्हा थोडंसं काहीतरी देण्याचा प्रयत्न करूया. आणि आज अखेर आपल्या आयुष्यामध्ये ज्यांनी सदैव इतरांना मदत केली, आपल्या सबऑर्डिनेट्सना मदत करण्याची भूमिका घेतली, त्या सर्वांना माझा हा व्हिडिओ डेडिकेट. दी अमोल टॉक्स, प्रेरणा सकारात्मक जगण्याची.